मुलांना आज तर भाजीपोळी खायची नव्हती, त्यांना खायचं होतं काहीतरी चमचमीत. बघा मी काय केलं, इथे घेतले एका परातीमध्ये कणिक, त्यात अगदी थोडंसं मीठ टाकलं आणि थोडं थोडं पाणी टाकून कणकेचा छान गोळा मळून घेत आहे. म्हणजे इथे आपल्याला जशी पोळ्यांसाठी कणिक हवी असते ना, अगदी तसाच गोळा मी कणकेचा इथे मळून घेतलेला आहे. अगदी थोडं थोडं पाणी टाकून छान कणिक मुरवून घेतली आहे. आता आपल्याला ही कणिक 15 ते 20 मिनटं अशीच मुरवत ठेवायची. त्यासाठी बघा काय केलं, थोडंसं तेल टाकलं, अगदी थोडंसं तेल टाकून त्या कणकीवर छान फिरवून घेतलं आहे. आणि आता आपल्याला ही कणिक झाकून ठेवायची. अगदी 10 ते 15 मिनटं ही कणिक छान मुरली गेली पाहिजे, म्हणून मी त्याला झाकून ठेवलं आहे. आता इथे घेतले आहे मी 4 मीडियम साईजचे बटाटे. बटाटे कुकरमध्ये मी वाफवून घेतले. इथे बटाटे जास्त न वाफवता अगदी थोडेसे वाफवायचे, म्हणजे 2 शिट्ट्या फुलवरती आणि 1 शिट्टी कमीवरती होऊ द्यायची आहे. बटाटे वाफवल्यावर त्याला छान सोलून घेतले आणि छोटी किसणी असते ना, त्याने किसून घेते. आपल्याला बटाटे इथे छान किसून घ्यायचे, स्मॅश न करता शक्यतोवर ते किसून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये गाठी राहणार नाही. आता बटाट्यामध्ये घालते मसाले. इथे घातले मी चवीनुसार लाल तिखट, जवळपास 1.5 चम्मच मी इथे लाल तिखट घातला आहे आणि अर्धा चम्मच घातले हळद. आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. मी ते जवळपास 1 चम्मच आणि अगदी थोडंसं मीठ घातलं आहे. आता त्यामध्ये घालते धनिया पावडर, अर्धा चम्मच मी ते धनिया पावडर घातली आहे. आणि आपल्याला घालायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा चम्मच आमचूर पावडरसुद्धा. आमचूर पावडरमुळे याला छान अशी चव येईल, आंबट गोड. आता त्यामध्ये घालते साखर मी इथे 1 चम्मच साखर घातली आहे. आणि आता त्यामध्ये घालते गरम मसाल्याने पण याला खूप छान टेस्ट येईल. आता ओवा घेतला आहे हातावरती आणि तो छान असा क्रश करून घातला आहे. आता घातले त्यामध्ये आलं लसूण पेस्टसुद्धा. आणि आपल्याला हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. रेसिपी पुढे पाहण्याआधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सुद्धा नक्की सांगा. इथे बटाटा आणि मसाल्याचं सगळं मिश्रण एकजीव करून घेते आहे. तुम्ही इथे हातानेही करू शकता, मी उलटण्याने ते सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला या मिश्रणाचे गोळे करून घ्यायचे आहे. बघा इथे मीडियम साईजचे मी गोळे करून घेतले आहे. हाताला काहीही न लावता अगदी तसेच छान हे गोळे करून घेतले. तेलाचीही इथे गरज पडत नाही. बाकीच्या मिश्रणाचे तसेच एकसारखे गोळे करून घेते. इथे मी मीडियम साईजचे 4 बटाटे घेतले होते आणि त्याच्यापासून 7 पराठे तयार करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज कमी जास्त करू शकता. इथे बघा 7 गोळे मी करून घेतलेले आहे. आता कणिक आपण भिजवत घेतली होती ती आणखी एकदा चांगली मळून घ्यायची. इथे कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आहे, म्हणजे जो पराठा आपण लाटणार आहे तो फुटणार नाही. जशी आपली पोळ्याची कणिक असते ना, अगदी तशीच कणिक ही इथे भिजवून घेतली आहे. आता पोळपाट घेतला आहे आणि त्याच्यावरती जेवढ्या आकाराचे आपण बटाट्याचे मिश्रणाचे गोळे तयार करून घेतले तेवढाच हा गोळा तयार करून घेतला आहे कणकीचा सुद्धा. कणकीच्या गोळ्याची आपल्याला पुरी एवढी लाटी करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये बटाट्याचं सारण भरायचं आहे. बघा पुरी एवढी लाटी तयार झाली आणि जे आपण बटाट्याचं सारणाचे गोळे तयार करून घेतले त्यातलाच एक गोळा इथे घेतला मी आणि सगळं सारण आत छान दाबून घेतलं आहे आणि साईडनी कडा सगळ्या गोल गोल फिरवून घेत आहे. जसं आपण पुरणाची पोळी भरताना करतो अगदी तसंच करायचं आहे. वरती जो कणकेचा गोळा उरले होता तोही आत दाबून घेतला आणि हाताने छान प्रेस करून घेतला, म्हणजे सारण बाहेर निघणार नाही. आता थोडी कोरडी कणिक घेतली आणि हातावरतीच तो गोळा गोल गोल फिरवून घेतला, म्हणजे सारण सगळीकडे व्यवस्थित पसरल्या जाईल, कुठे कमी जास्त असं होणार नाही. आता आपल्याला लाटण्याच्या साहाय्याने ते हलकं हलकं लाटून घ्यायचं. जास्त इथे दाब न देता फक्त वरती फिरवून घ्यायचं आहे. कुठेही इथे जास्त कोरड्या कणकीचा वापर करायचा नाही आहे. सारण सगळीकडे व्यवस्थित भरल्या गेल्यामुळे कुठेही हा पराठा फुटलेला नाही आणि व्यवस्थित लाटल्याही गेला आहे. आता हा पराठा जवळपास पूर्ण होत आलेला आहे. जेवढा शक्य तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढा हा पराठा लाटून घ्यायचा आहे. आता आपल्याला तव्यावरती तो खरपूस भाजून घ्यायचा. त्यासाठी तवा मी आधीच गरम करायला ठेवला आहे आणि आता तव्यावरती हा पराठा टाकून घेत आहे. त्याच्यावरती टाकते 1 चम्मच तेल, फक्त 1 चम्मच तेल टाकून ते आपल्याला उलटण्याने छान पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे कमीत कमी तेलामध्ये हा पराठा छान खरपूस भाजला जातो. पराठा खायला फारच खमंग लागतो. जवळपास समोस्याच्या चवीचा हा पराठा तयार होतो. मुलं इतक्या आवडीने खातात की रोज म्हणतील असाच पराठा पाहिजे. बघा आता पहिली साईड जवळपास खरपूस भाजत आलेली आहे. आता आपल्याला उलटण्याने खालची साईड वरती करून घ्यायचं आणि त्याच्यावर सुद्धा
तेल पसरवून घ्यायचं आहे। इथे खूप कमीत कमी मी तेल वापरलेलं आहे। अगदी फक्त पराठ्यावरच तेल टाकून घेतलं आहे आणि ते उलथण्याने उलथून घेतलं आहे। पराठ्यामध्ये सारण व्यवस्थित भरले गेल्यामुळे लाटतानाही कुठे त्रास गेला नाही आणि आत्ता पराठा शेकताना सुद्धा तो अगदी व्यवस्थित फुलतो, काहीच करायची गरज लागत नाही। इथे बघा मी काहीच केलं नाही, अगदी उलथण्याने सुद्धा दाबलं नाही आहे। पराठा असाच व्यवस्थित छान फुलत चाललेला आहे। डबल तेलसुद्धा इथे मी वापरलेलं नाही। बघा किती छान फुलला आहे हा पराठा। आता आपल्याला खालची साईड बघायची आहे झाली आहे की नाही आणि परत एक वेळा हा पराठा फिरवून घ्यायचा। किती टम्म फुगला आहे हा पराठा। आजचा हा पराठा कसा वाटला आणि पराठा तयार करण्याची पद्धत जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा। बघा हा पराठा किती सुंदर फुगला आहे। इथेच तुम्ही हा पराठा काढू शकता, परंतु मला तो खरपूस भाजून घ्यायचा आहे, कारण खरपूस जर पराठा भाजून घेतला तर अगदी समोशासारखी याची टेस्ट येते, म्हणून मी त्याला आणखी थोडंसं खरपूस होऊ देत आहे। त्यातली सगळी हवा काढून घेते आणि छान उलथण्याने त्याला खरपूस भाजून घ्यायसाठी सगळ्या साईडनी दाबून घेत आहे। आता हा पराठा खायचा कशासोबत, तर या पराठ्याला कुठल्याही चटणीची किंवा भाजीची गरज लागत नाही, कारण आतापर्यंत आपण बटाट्याचं सारण व्यवस्थित भरलं गेलं आहे आणि खरपूस भाजले गेल्यावर तर पराठा इतका खमंग लागतो की याला कशाचीही गरज लागत नाही। बघा किती खरपूस भाजला गेला आहे आता हा पराठा। मी दुसराही पराठा अगदी याच पद्धतीने तयार करून घेतला आणि भाजूनसुद्धा घेतलेला आहे। बरेच जण हा पराठा करतात, परंतु त्यांचे म्हणणं असते की आमचा पराठा लाटताना फाटतो आणि तव्यावरती व्यवस्थित फुलतही नाही। त्यांच्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ। जर अशा पद्धतीने तुम्ही पराठा तयार करून पाहिला तर तुमचाही पराठा लाटताना फाटणार नाहीत किंवा तव्यावरही छान फुलून येईल। तेव्हा तुम्ही आजची ही पद्धत नक्की ट्राय करून पहा आणि ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सुद्धा नक्की सांगा। बघा हाही पराठा तसाच व्यवस्थित फुललेला आहे आणि कुठेही फाटला नाही किंवा कुठेही चिपकलासुद्धा नाही। दोन्ही बाजूंनी मी हा पराठा तसाच खरपूस भाजून घेत आहे। असा खरपूस भाजून तुम्हीसुद्धा पराठा तयार करून पहा। हा पराठा करताना आईला आनंद होईल की आपण मुलांना भाजी पोळी खाऊ घातली। मुलांना मात्र वेगळं वाटेल की आपण भाजीपोळी नाही तर काहीतरी चमचमीत असं खाल्लेलं आहे। बघा दोघांनाही इथे समाधान मिळेल। आता हा पराठा तुम्ही असाच सर्व न करता थोडंसं वेगळ्या पद्धतीने सर्व करून दिला तर मुलांना आणखी आनंद येईल। मी इथे अगदी पिझ्झा कटसारखा हा पराठा कट करून देत आहे। फक्त उलटण्यानेच अगदी 1 ते 2 सेकंदात हा पराठा छान कट करून होतो। बघा मी अशा पद्धतीने हा पराठा कट करून दिला आहे। तुम्ही तुमच्या मुलांना कुठल्या पद्धतीने हा पराठा देता? छोट्या मुलांना तर अगदी अशा पद्धतीने पराठा नक्की कट करून खाऊ घाला, मुलं अगदी खुश होतील। बघा पराठ्यासारखा हा पिझ्झा इथे तयार केलेला आहे। आता या पराठ्याचा सगळ्यांनी आस्वाद घ्या आणि पराठा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। पराठा जर आवडला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा, जमलंच तर शेअरसुद्धा करा। बघा तयार झाला आहे बटाट्याचा पराठा।